मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार एका यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या की माझं 98 साली लग्न झालं तेव्हा मी अंबरनाथला राहायचे. सुरुवातीला मला अभिनय क्षेत्रात उतरता आलं नव्हतं, कारण माझी आणि नवऱ्याची दोघांची आर्थिक परिस्थिती तेवढी बरी नव्हती. दोघंही स्ट्रगल करतोय असं करून भागणार नव्हतं. एकाला स्थिर पगार गरजेचा होता, त्यामुळे मी तसंही शाळेत नोकरी करत होते. मग मी स्वतःचं पार्लर सुरू केलं होतं. ठाणे, बदलापूर, अंबरनाथमध्ये मी डान्स शिकवायलाही जायचे. आईचंच पार्लर आहे, त्यामुळे घरच्या घरी तो व्यवसाय सुरू झाला होता. आकाशवाणीलाही मी जायचे. जाता येता मी उल्हासनगरून सामान उचलायचे आणि लोकल ट्रेनमध्ये ड्रेस मटेरियल, लिपस्टिक, नेल पेंट वगैरे विकायचे. तो माझा स्ट्रगलचा काळ कमालीचा होता. 2008 ते 9 पर्यंत मी अंबरनाथला जाऊन येऊन हे सगळं करत होते. अगदी फू बाई फू पर्यंत मी हे करत होते. नंतर मी अंधेरीत शिफ्ट झाले, कारण मला तिथून शूटिंग जवळ पडायचं. त्यानंतर पक्के शेजारीचं शूट करत होते तेव्हा मी मालाडला राहायचे. आता मी मुलुंडमध्ये आहे.